कथेचं नाव मुक्कामी एस.टी. भाग दुसरा. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लेखक अविनाश लष्करे. आता पुढे. गावात पूर्ण नीरव शांतता, इतकी की गावातील कुत्रीसुद्धा आजूबाजूला कुठेच दिसत नव्हती. फक्त आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये एखादा दिवा चालू असलेला दिसत होता. बाकी पूर्ण गाव शांत झोपेत होता. तो आता खाली उतरून काही क्षणात अंधारात गायब झाला. दिसेनासा झाला. कुठं कसा गेला काही कळलेच नाही. पुन्हा एकदा दरवाजा लावला गेला. एसटीने पुन्हा आपला वेग पकडत गोरेगावच्या दिशेने निघाली. पुन्हा ते सर्वच पहिल्या चालीसारखे चालू होते. खड्डा, खिडक्यांचा आवाज आणि रातकिड्यांचा आवाज सर्व काही जणू ठरवून चालले होते. मनात माझ्या प्रश्न निर्माण झाला की सर्व मंडळी इतकी का शांत बसली असावीत. कोणी कोणासोबत बिलकुल बोलत नव्हते. एकमेकांसोबत रुसवा घेतला असावा. इतका कसा रुसवा म्हणून मी हिंमत करून मागे बघितले. तसाच त्या वेगाने मी पुढे बघितले. आत्तापर्यंत मला जी माणसं व्यवस्थित वाटत होती ती सर्व आता एकदम नाराज आणि खूप दमून बसल्यासारखी वाटत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, भावना निघून अगदी हवेत फिरून गेल्यासारखं वाटत होतं. मला मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि पुन्हा एकदा मनात घरच्यांचे विचार थांबलेले नव्याने चालू झाले. आईची खूप आठवण यायला लागली. मनातून भीती वाटत होती. काय वाईट तर घडणार नाही ना आपल्यासोबत? असं कसं वाईट घडेल आपल्यासोबत? काय गुन्हा केलाय? जाऊ दे, एसटीचे वाहक आणि चालक आहेत की, पुढं मग काय भीती आहे तवा आपल्याला. मी एकलाचा असा मनात विचार करत होतो. पण आईची खूपच आठवण येत होती. मी आता मनात ठरविलं की गप्प डोळे झाकून झोपायचे. मनात कसलाच विचार करायचा नाही. ही सगळीच माणसं आहे, ती भूत नाही तवा भीती वाटायला. मीच स्वतःची समजूत काढत होतो आणि मी आता गपगुमान डोळे झाकून गुमान पडून राहिलो आणि गोरेगाव येऊस्तवर डोळे अजिबात उघडायचे नाही असं ठरविलं. भयान शांतता. मला जाग आली आणि मी हळूच डोळे उघडले. एसटी थांबलेली होती. माझी नजर मी एसटीच्या बाहेर खिडकीवाटे टाकली. काळाकुट्ट अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते. गावाचा काहीच पत्ता नव्हता. एसटी थांबली ती एक गोरेगाव आणि डिस्कळमधील विरान जागा होती. मी हिंमत करून देवाचे नाव घेतले. समोर एसटीचा दरवाजा उघडा आणि समोर चालक नव्हता की वाहकही जागेवर नव्हता. मागील सीटांवर सुद्धा कुणीच नव्हते. काही वेळा अगोदर असणारे सर्वजण आता कुठं गेली हा एक मोठा प्रश्नच निर्माण झाला माझ्यापुढे. गाव तसं अजूनही खूप लांब, पण एसटी का अशी अचानक थांबली काही कळण्यास मार्ग नव्हता. मी उघड्या दारातून खाली डोकावले. तसा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श गरम होता. कानावर आवाज आला, पोरा आतच बैस, एसटी पंक्चर झाली आहे. आम्ही दोघं टायर बदलतो तवर तू आतच बैस, खाली नको उतरू, दरवाजा लावून घे. मला काही कळेनाच आता आतमध्ये तर कोणीच नसताना वाहक चालक आलाच कुठून आणि बाकीची माणसं कुठं गेली. मी दरवाजा लावता लावता विचारलं, बाकीची कुठं गेली आहे ती? तो तसा म्हटला, आतच आहेत की. मी भीतच आतमध्ये पाहिलं तर सर्वजण आहे त्या जागी बसून माझ्याचकडे अजूनही पाहत नजर रोखून धरून होती. आता मात्र माझी बोबडी वळली. काय करावं काय समजेना आणि काय चालले ते बी काही कळना. मनात एकच विचार, काही बी करून आता बेजार घरी जायचं. तवा मागं न बघताच मी डोळे मिटून झोपून राहिलो. हा सगळा कसला खेळ चालला आहे मला या वयात समजण्यापलीकडचा होता. मी मनात विचार चालू असताना अचानक झोप लागली. इकडं घरी बाब्या अजून आला नाही म्हणून अख्खी वस्ती जागी आणि समधीजण मला शोधायला, कुणी गावात तर कुणी शेजारच्या वस्तीवर आणि माझी आई ढसाढसा रडत होती. माझा अण्णा आईला ओरडत होता, तुला लय हौस पोराला तालुक्याला पाठवायची, आता झालं ना तुझ्या मनासारखं? माझं कधी बी ऐकायचं नाही आणि समज तुझ्या मनासारखं पोराला वागवलं. आता तरी मनाची शांती झाली की नाही? आणि आई तर काहीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. मोठमोठ्यानं रडत माझं नाव घेत होती. अरे बाब्या, हाय तरी कुठं? जिथं असशील ना तिथून लवकर घरला ये पोरा, तुझी आई तुझी लय वाट बघतीया. तुझे समधे जोडीदार आले पण मग तू का नाही आलास? हाय तरी कुठं? आणि रडत पदराने डोळे पुसत होती. आमच्या अण्णांनी अख्खा गाव पालथा घातला आणि समध्या गुरुजींच्या घरी जाऊन आले होते.
पण म्या कुठंच सापडलो नव्हतो. त्यासनी समधी हात हलवीत घरला आली होती. मला समोर दिसत होते. बाब्या बाब्या करत माझी आई माझ्याकडे पळत येत आहे आणि मी आनंदित होऊन पाहिले. मला लय आनंद झाला. सगळ्या संकटातून आता सुटलो. खूप बरं वाटलं. पण हिला कसं कळलं म्या इथं हाय ते? म्हणून मी जाग्यावरून उठलो आणि क्षणात माझी आई पळता पळता एका दगडाला ठेस लागून पडली. तसा मी आय म्हणत जोराचा किंचाळून उभा राहिलो. डोळ्यासमोर पूर्वीचाच निराशार मंद प्रकाश. एसटी हाय त्याच जागी. आई समोर नव्हती, कारण मला ते पडलेलं एक सपान होतं. यावेळेसही आतमध्ये कोणीच नव्हते. मी निरखून पाहिलं. आता मात्र माझे हातपाय एकदम गार पडले. मनात विचार केला, हे काहीतरी वेगळंच चालू आहे, आपल्या समजण्याच्या पलीकडचं. घाबरत घाबरतच हिंमत करून दरवाजा उघडला. बाहेर डोकावून बघितलं. कुणी बी नव्हतं. समद साहित्य बाहेर तसंच पडून होतं. टायर पण तसाच पडून आणि एसटीच्या प्रकाशात पुढं कुणी बी लांब नजर जाईल तिथपर्यंत पाहिलं तर कुणी बी दिसेना. आतमध्ये आणि बाहेर बी कुणीच नाही. त्या विरान जागी इतक्या रात्री फक्त मी ऐकलाच आणि बंद पडलेली एसटी. आतमधला जेवणाचा डबा आणायचा बी मला हिंमत होईना. वरती आकाश मोकळं झालं आणि चंद्र वरून डोकावून मला आणि माझी व्यथा पाहत होता. त्याच्या अशा काळोख्या रात्री दर्शन झाल्याने आता डोळ्यासमोर दिसण्या इतपत प्रकाश पडला. तेव्हाच माझ्या कानाजवळून एक गार हवेची झुळूक गेली आणि येड्या बाळाचा जो वास होता ना, तसाच वास यायला लागला. आणि कानावर आवाज पडला, पोरा लवकर पळ इथून. तुमच्या गावाच्या शिवमध्ये जा. मी तुझ्या गावची शिव नाही. लवकरच शिव ओलांडून तुमच्या गावच्या हद्दीत जा. असा आवाज येताच मी बेभान होऊन ओढ्याच्या कडकडने पळत सुटलो. मला एकच माहीत होतं की यो ओढा आमच्या वस्तीच्या जवळून गेलेला आहे. गाव सरळ पुढं, पण त्या मधल्या रस्त्यानं वस्तीच्या बाजूनं पळत सुटलो. जीव एकटवून आईचा चेहरा समोर ठेवून पळत होतो. तसा आता परत मागून आवाज आला, लवकर जा, जा, थांबू नको. मला हा आवाज येड्या बाब्याचा वाटत होता. पण यो परत कसा इथं? मी पार आता चक्रावून गेलो. मी जसा जसा पाय उचलून पळत होतो तसा तसा मागून हलगी डफले वाजल्याचा आवाज कानावर पडत होता. मी जास्त जोरात पळता आवाज कमी व्हायचा आणि हळू पळायला लागलो की आवाज मोठा व्हायचा. हे सगळं विचित्र होतं. बाजूची शेतं पेटलेली दिसत होती आणि दूर माया पुढून जात म्या तसाच ओढ्याच्या कडनं पळत निघालो. बराच अंतर म्या पार करून गेलो. आता मात्र माया घशाला कोरड पडली. त्या क्षणी मला आता श्वास घ्यायला पण त्रास होण्यास सुरुवात झाली. एकदम श्वास घेण्याचा माझा जोर वाढला आणि माझ्या नाकपुड्या एकमेकास चिकटून बसल्या. मी आता तोंड उघडून श्वास घेऊ लागलो आणि तसाच सैरावैरा पळत होतो. पण मागे वळून पाहण्याची हिंमत माझ्यात अजूनही नव्हती. गावाची शिव आणि वस्ती आता जवळच होती. वस्तीवरील घरांची कंदिलं मला लांबून चमकताना आता दिसू लागली. तेव्हाच मी पूर्ण शक्तिहीन झालो. पायातील शक्तीच निघून गेली आणि मी खाली कोसळलो. तसाच मी आता वाकत वाकत पळतच होतो. आता सगळं माझ्यासमोर हाकेच्या अंतरावर होते, परंतु माझ्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हता. इतकी घशाला कोरड पडली होती. मी तसाच बळत जीव मुठीत धरून वस्ती आणि माझ्यामधील अंतर कमी करत होतो. मला थोडं फिरल्यासारखं झालं. इतकी रात्र होऊनही बाब्या कसा घरी आला नाही? मग गेला कुठं? या एकाच प्रश्नामुळे घरासमोर सगळी वस्ती बसून होती की अजून बाब्या कसा नाही आला. आणि नाही गावात, नाही शाळेत, आता नाही वस्ती. मग गेला कुठं? आणि मग आता करावं तरी काय? कुठं शोध घ्यावा? कारण सगळीकडे शोध घेऊन झाले होते. माणसांबरोबर मुकं जितार पण त्याचा शोध घेत होतं. बाब्याचा पाळीव कुत्रा खंड्या, तोही आता पूर्ण शांत झाला होता. मध्यरात्र उलटून गेली होती. आता तर पहाट व्हायला लागली. अजून तरी बाब्या घरला आला नव्हता. माझ्या आईला सगळे समजावून दमले होते. ती देवाकडे एकच विनंती करत होती, देवा माया लेकराला काय नको होऊ देऊ. जे काय व्हायचंय ना ते मला होऊ दे. त्याचा माया लय जीव आहे. लेकरू असं कसं काय कुठं गेले काय कळना झालंय. माझा अण्णा अख्खा गाव पालथा घालून येऊन घरासमोर बसला होता. सगळं वातावरण शांत झाले. कसलाच आवाज आता कोणी करत नव्हते. तेव्हाच एक टिटवी आकाशात टिवटिव करत झपकन वस्तीवरून उडत गेली आणि सर्वांना धास्कीच बसली आणि आई त्या क्षणाला अर्धमेली झाली. सर्वांना माहीत होते की टिटवी ओरडणे इतक्या रात्री म्हणजे खूप मोठा अपशकुन आणि काहीतरी आता इपितर घडणार याची सूचना जणू असायची. तेवढ्यात खंड्याचा लांबून भुकलेला आवाज कानावर येऊ लागला.
इतक्या रात्री कुत्र्याचा आवाज येऊ लागल्याने काहीतरी संकट आले आहे असे प्रत्येकाला वाटायला लागले. पण नेमके काय हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा होता. खंड्या आता भुकत भुकत घराजवळ आला. आईच्या पदराला आपल्या दातांनी सहजतेने ओढू लागला. सगळ्यांना कळले की याला काहीतरी दाखवायचे आहे. आई आणि सर्व वस्ती आपला जीव मुठीत धरून त्याच्या मागे निघाले. 5 मिनिटांच्या अंतरावर खंड्या जाऊन थांबला तेव्हा त्याच्यापुढे मी जमिनीवर निश्चित पडलो होतो. जे की आमच्या गावच्या शिवमध्ये पोहोचून मी निश्चित पडलो होतो. उघड्या आभाळाखालचे ते समोरील चित्र पाहून आईने एकच हंबरडा फोडला आणि गर्दीला सारून आई माझ्या जवळ येऊन खाली बसली. माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं. मी निश्चित पडलेलो होतो. मावा फक्त श्वास चालू होता. कुठलीच हालचाल चालू नव्हती. शरीरात शक्तीच उरली नव्हती. आई ढसाढसा रडू लागली. आईच्या डोळ्यातील अश्रू जसे माझ्या गालावर पडले, शरीरात एक वेगळीच शक्ती संचार केला. काही वेळापूर्वी एखादी चमत्कारिक शक्ती माझा पाठलाग करत होती. तिचा आता माझी आई आल्याने नायनाट झाला होता. मला हे सर्व कळून चुकले होते. मी झपकन डोळे उघडले. मला डोळे उघडलेले पाहून आईसह सर्वांना आनंद झाला. मी प्रथम आईचा चेहरा पाहिला तर माझ्या शरीरात एक वेगळीच शक्ती आली आणि माझ्या तोंडातून पहिला शब्द निघाला, आई. आईने मला तसे लगेच कुशीत घेतले आणि माझे मुके घेऊ लागली. बाळा, कुठं होतास रे? मी आईकडे रडत रडत पाहत म्हटलो, आई कुठं होती तू? मला न्यायला का नाही आली ग? तुझे हे लेकरू किती पळत होतं ग आई. मला लय आठवण येत होती तुझी आणि अण्णाची. तू मी पळत असताना कुठंतरी मध्ये भेटशील असं वाटत होतं आणि मग मला काही भ्यावं नसतं वाटलं. लय जीव तोडून पडलं ग तुझं हे लेकरू. पण म्या इथं कसं बेशुद्ध पडलो मला नाही कळलं. मी तर तुला भेटण्यासाठी पळत होतो. आई, हे सपान तर नाही ना? तुझ्या मांडीवरचं खरंच म्या आहे ना आई? तशी मला बिलगत म्हटली, हो रे माया लेकरा, तुझी आई तुझ्यासमोर आहे. आता तुला गाव सोडून कुठं बी जाऊ द्यायची नाही. तू हाईस म्हणून म्या आता जिती आहे, नाहीतर म्या बी जिती नसती. सगळी वस्तीवरील लोकांना आमच्या दोघांचे प्रेम बघून डोळे भरून आले. सगळी वस्ती आईला धीर देत म्हटली, लेकराला घरी घेऊन चला. मग त्याला विचारू की काय झालं होतं. लेकरू घाबरून गेले. त्याला घ्या आता घरी. मला घरी घेऊन निघाले सर्व. पुन्हा आईला समजावून सांगत होती, घाबरू नगं. काय झालं पोराला तवा इतकी घाबरून गेलीस? फक्त बेशुद्ध पडलं होतं लेकरू. आता आलंय शुद्धीवर. घ्या रे लेकांनो, असं म्हणत मला 2 जणांनी उचलून घेतले आणि घराकडे काही वेळातच पोचलो. मला बाहेर असणाऱ्या बाजावर झोपवलं. 1 ग्लास भरून पाणी आईने आपल्या हाताने मला थोडे थोडे करून पाजले. मला आता कुठं व्यवस्थित वाटू लागले. अण्णांनी मला विचारले, कुठं असं? तू रानात हिंडत होता आणि तिथं काय करत होता? तू बेशुद्ध कसा पडलास? मी या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना घडलेला सर्व प्रसंग जशाचा तसा सांगून टाकला. मी जसे हे सर्व सांगितले तसे आईने मला जवळ घेतले आणि ढसाढसा रडू लागली. इतक्या मोठ्या संकटातून माझं लेकरू सुखरूप आलं या विचाराने तिने देवाचे मनापासून आभार मानले. आई माझ्या जवळच होती. अण्णांनी सगळ्यांना बाजूला नेले आणि सगळ्यांना हळूच सांगू लागले, बाब्याला कळता कामा नाही. रात्री तो भूतांच्या एसटीने आला होता. ही एसटी बंद होऊन आज 25 वर्ष झालीत. तेव्हा तिचा अपघात झालता आणि त्यातले सगळे मरण पावले होते. आज या घटनेला बरोबर 25 वर्ष झाली. नशीब त्याला काही नाही झाले. सुखरूप आलाय घरी. घोळक्यातला एकजण म्हटला, पण तो विचारीन कोणाला तरी एसटी कुठे गेली आणि गावात मुक्कामी एसटी येते का नाही वगैरे वगैरे. मग त्याला काय सांगायचं तवा? अण्णा म्हटला, म्या सांगतो त्याला बराबर. तेवढ्यात एकजण माझा रिकामा डब्बा आणि पिशवी घेऊन आला. अण्णांच्या हातात देत म्हटला, बाब्यांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन आणला. फक्त डब्बा आणि पिशवी होती तिथं, बाकी काहीच नव्हतं. एसटीच्या टायरचे वन सुधीक नव्हते. त्याला अण्णा शांत करत म्हटलं, माझं लेकरू नशीबवान आहे. बरं झालं त्यांनी यो डब्बा त्या भूतासनी खाया दिला म्हणून त्यो वाचला. भूतवी म्हणजे खाल्लेल्या अन्नाला जागली म्हणायची. सर्वजण मुंडकी हलवत, वय बराबर आहे म्हणून त्याला काही नाही केलं. खरं तर त्याच्या आईची ही शिकवण
त्यांनी लक्षात ठेवली की आपण एक वेळेस अर्धपोटी राहावे, पण भुकेलेल्यास आधी आपल्या जवळचे अन्न द्यावे. भुकेल्यास घासातला घास द्यावा. मनी हा एकच ध्यास कायम ठेवा. दगडाची निर्जीव मूर्ती जर नैवेद्य खात नसेल तर गरिबांच्या जिवंत मूर्तींना एक वेळेस नैवेद्य नक्की ठेवा. देव प्रसन्न होण्यासाठी वेळ लागणार नाही, लक्षात राहू द्या. समाप्त. तर ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनल आवडला असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अशीच एक कथा घेऊन. तोपर्यंत बाय बाय.